लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसांमध्ये अजित पवारांची माफी मागावी. माफी न मागितल्यास लक्ष्मण हाकेंना निपटवून टाकू अशी धमकी राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांनी लक्ष्मण हाकेंना दिली आहे. मी फक्त ओबीसींच्या निधीबाबत विचारलं म्हणून धमकी देता अजितदादांना विचारा आमच्या नादाला लागलंय की काय होतं असं प्रत्युत्तर लक्ष्मण हाकेंनी दिलंय. अजित दादा कुठे आणि हाके कुठे? तो म्हणतो की ज्याप्रमाणे त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की जनावराला गोचिड जसं चिटकून राहतं तसं सत्तेला अजितदादा त्या अर्थ खात्याला चिटकून आहे. अरे लेका, तुला अर्थ खातं तरी माहिती आहे का काय आहे आणि काय नाही? तर ज्या पद्धतीनं अजितदादांवर तू बोलून राहिला, अरे आपली उंची पाहायची, आपण काय आहे, आपण त्या बुत्त्यावर बसतो, आपण त्या बारमध्ये बसतो. कुठं अजितदादा कुठं तो हाके? तुला एक तर माफी मागावं लागेल, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुला निपटून घ्यायचे भाषा सुद्धा वापरल्याशिवाय सोडणार नाही. हे प्रशांत पवार हे जे काही प्रदेश प्रवक्ते आहेत अजितदादा गटाचे, हे प्रशांत पवार, अमोल मिटकरी हे अजितदादा पवारची आणि शरद पवारचे राष्ट्रवादी हे गाळात बुडवणार आहेत. कारण माफी लक्ष्मण हाकेंनी तुम्हाला फक्त ओबीसीच्या निधीबद्दल प्रश्न विचारल्यावर तुम्ही जर शिवराळ भाषेत बोलत असाल, बघून घेण्याची धमकी देत असाल, निपटून टाकू, मारून टाकण्याची भाषा बोलत असाल, अरे पवार तुझ्या ह्या अजितदादाला विचार. बारामतीमध्ये मी जाऊन आलोय आणि आमच्या नादाला लागल्यावर काय परिस्थिती असते. तुमच्याकडे पैसे जास्त झाले, कारखाने जास्त झाले म्हणजे तुम्ही शाणे झाला काय?